नमस्कार मित्रांनो. भारतीय अध्यात्म आणि गूढ विद्यांच्या जगात नाथ संप्रदाय हा नेहमीच एक आदराचा आणि रहस्यमय विषय राहिला आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की नाथ संप्रदायातील साधकांना, योगींना अमर मानलं जातं. पण यामागे नक्की काय रहस्य आहे? असा कोणता चमत्कार किंवा विद्या त्यांच्याकडे असते ज्यामुळे काळावरही ते मात करू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा महातंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जे स्वतः नवनाथांमधील आद्य गुरु साक्षात मच्छिंद्रनाथ महाराजांनी निर्माण केलं होतं. या तंत्राचं नाव आहे शाबरी तंत्र किंवा शाबरी विद्या. मित्रांनो, इंटरनेटवर किंवा इंस्टाग्रामवर आजकाल अनेक भोंदू बाबा स्वतःला नाथ पंथाचे किंवा शाबरी विद्येचे जाणकार समजतात. पण खऱ्या नाथ परंपरेत आणि या महाविद्येत किती प्रचंड ताकद दडलेली आहे हे आज आपण पुराव्यासकट आणि नाथ परंपरेतील खऱ्या माहितीच्या आधारे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शाबरी मंत्रांची खरी ताकद आणि त्याचे भयंकर परिणाम आज तुम्हाला उलगडणार आहेत. शाबरी तंत्राचा उगम आणि मच्छिंद्रनाथ महाराज. नाथ संप्रदायाची सुरुवात साक्षात भगवान शिवापासून म्हणजेच आदिनाथांपासून होते. या परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान सर्वोच्च आहे. जेव्हा आपण वैदिक मंत्रांबद्दल बोलतो तेव्हा ते संस्कृतमध्ये असतात आणि त्यांचे उच्चार अत्यंत कठीण असतात. सर्वसामान्य माणसाला या वैदिक मंत्रांचे पठण करणे किंवा सिद्धी प्राप्त करणे सहज शक्य नसायचे. याच गोष्टीचा विचार करून कलियुगातील माणसांच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथ महाराजांनी एका नवीन महातंत्राची निर्मिती केली आणि ती म्हणजे शाबरी विद्या. शाबरी मंत्र हे ग्रामीण, प्राकृत आणि सर्वसामान्य माणसाला समजणाऱ्या भाषेत रचले गेले. या मंत्रांमध्ये शब्दांपेक्षा भावाला आणि शक्तीला जास्त महत्त्व दिले गेले. हे असे मंत्र आहेत जे थेट त्या देवतेला किंवा शक्तीला आवाहन करतात. नाथ महाराजांनाच या शाबरी मंत्रांचे पूर्ण ज्ञान आणि सिद्धी अवगत झाली होती. या मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे की ते सिद्ध करण्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करण्याची गरज भासत नाही, तर योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि खऱ्या निष्ठेने हे मंत्र लवकर फळ देतात. प्रत्यक्ष दर्शन आणि शाबरी मंत्रांची ताकद. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की शाबरी मंत्रांनी खरोखर काय साध्य होऊ शकतं? योगी गुरुनाथ महाराज यांच्या माहितीनुसार आणि नाथ संप्रदायाच्या अनुभवानुसार या मंत्रांमध्ये साक्षात देवतांना प्रगट करण्याची ताकद आहे. जेव्हा एखादा सच्चा साधक शाबरी मंत्रांची साधना करतो तेव्हा त्याला साक्षात भैरवजींचे दर्शन होऊ शकते. होय, हे पूर्णपणे सत्य आहे. शाबरी मंत्राच्या द्वारे एखाद्या साधकाला एखाद्या गुप्त शक्तीचे किंवा देवतेचे दर्शन झाले तर तो कोणताही भास नसतो, ते त्रिवार सत्य असते. या मंत्रांच्या सामर्थ्याने साधकाला थेट देवाशी किंवा त्या विशिष्ट शक्तीशी जोडले जाते. देव प्राप्त होणे हे या विद्येचे अंतिम सत्य आहे. या मंत्रांमध्ये अनेकदा आण किंवा शपथ दिली जाते, म्हणजे देवाला थेट साकडे घातले जाते की माझे हे काम झालेच पाहिजे, तुला महादेवाची आण आहे, तुला पार्वतीची आण आहे. ही जी थेट देवाला घातलेली साध आहे तीच या शाबरी मंत्रांची सर्वात मोठी ताकद आहे. पण जसं म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशीच या महाविद्येची एक अत्यंत भयंकर बाजू देखील आहे. विद्येचा चुकीचा वापर आणि त्याचे भयंकर परिणाम. शाबरी विद्या ही अत्यंत उग्र आणि लवकर फळ देणारी विद्या आहे. पण जर कोणी याचा चुकीच्या पद्धतीने, स्वार्थासाठी किंवा कोणाचे वाईट करण्यासाठी वापर केला तर त्याचे परिणाम काय होतील? योगी सांगतात की आजकाल अनेक लोक इंटरनेटवरून किंवा कुठल्या तरी पुस्तकातून अर्धवट शाबरी मंत्र वाचतात आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. नाथ संप्रदायात स्पष्ट सांगितले आहे की गुरूंच्या आदेशाशिवाय आणि दीक्षेशिवाय या मंत्रांचा वापर करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे होय. जर शाबर विद्येचा वापर अवैध कामांसाठी म्हणजे चुकीच्या हेतूने केला गेला तर तीच शक्ती साधकावर उलटते. ज्या शक्ती भैरवजींसारख्या उग्र देवतांशी जोडलेल्या आहेत त्या शक्ती जर कोपल्या तर माणसाचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे केवळ चमत्कार दाखवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर स्वतःला बाबा सिद्ध करण्यासाठी या विद्येचा खेळ करू नये. खऱ्या संन्यासी माणसाने नेहमी संयम बाळगला पाहिजे. त्याग आणि साधना हीच त्यांची खरी ओळख असते. मग या सर्व शक्तींचा आणि मंत्रांचा मूळ उद्देश काय होता? नाथ संप्रदायाचे मूळ कार्य काय होते? फक्त चमत्कार करणे? नाही. नाथ संप्रदायाचा मूळ उद्देश होता धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे धर्माचे रक्षण करणे. ज्या काळात समाजावर संकटे येत होती त्याच काळात या शाबरी मंत्रांच्या आणि योग साधनेच्या बळावर नाथ योगींनी धर्माची ढाल बनून रक्षण केले. प्राचीन काळातील नाथ साधक नुसतेच जंगलात बसून ध्यान करत नव्हते, तर त्यांनी वेळ आल्यावर आपल्या तपश्चर्येच्या आणि सिद्धींच्या बळावर अचाट कार्य करून दाखवली. खऱ्या साधकाने आपल्या साधनेच्या बळावर एवढे सामर्थ्य मिळवले होते की युद्धात त्यांनी साक्षात देवांनाही अचंबित केले होते.
म्हणूनच मित्रांनो, शाबरी तंत्र आणि नाथ परंपरा ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर ते एक महाविज्ञान आहे. हे एक असे विज्ञान आहे जे माणसाला निसर्गाच्या आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च शक्तींशी जोडते. गरज आहे ती फक्त एका खऱ्या गुरूची, अचूक मार्गदर्शनाची आणि निस्सीम भक्तीची. तुम्हाला हा व्हिडिओ आणि शाबरी मंत्रांबद्दलची ही खरी आणि सत्य माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला नाथ परंपरेबद्दल अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आदेश, आदेश, आदेश.